I think so. Yes. तर बेसिकली याला व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट म्हणतात. कशाला? 1 स्टार व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. ओके. आणि जेव्हा आपण 2 स्टार घेतो तर कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स असतात. काय म्हणतात त्याला? कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. ओके. म्हणजे एक फंक्शन तुम्ही सिंगल व्हॅल्यू, मल्टिपल व्हेरिएबल्स, डिफॉल्ट पॅरामीटर्स, then you can just use some logic over here for keyword arguments. जसं की इथे मी आर्ग्युमेंट तर पास केले, बट मला सिक्वेन्स बदलायची, मग आपण तसं पण घेऊ शकतो. वन मोर इज दॅट वी कॅन यूज व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट, जिथे आपल्याला सिंगल स्टार देऊन व्हेरिएबल पास करता येतात. अँड द थर्ड अँड द लास्ट वन इज डबल स्टार, विच इज ऍक्च्युली अ कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. तर इथे तुम्हाला डबल स्टार पास करावा लागतो. You will get a key and you will get a value also. क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. चला लिहून काढा. हे डिफॉल्ट घेतलं होतं का? हा, हो. येस. हे लिहून काढा. लागलेली गाडी चौपट करा. Okay. So now we are going to move forward
Yes, you can lower your hand, guys. Now we are going to move forward with our next topic that is called as a scope. काय म्हणतात त्याला? स्कोप. आईस्क्रीमचा स्कूप नाही, स्कोप. ओके. तर स्कोपचा अर्थ काय असतो? बेसिकली एखाद्या व्हेरिएबलची ऍक्सेसिबिलिटी कशी आहे, त्याला म्हणतात स्कोप. ओके. जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्ट त्याचा स्कोप किती मार्केटमध्ये, म्हणजे त्याची ऍक्सेसिबिलिटी किती. ओके. त्याला काही पुढे असणार आहे का काही बेनिफिट्स. सो दॅट इज व्हॉट वी से इट एज अ स्कोप. So here there are multiple ways are there. So currently we will see two kind of scope. Local scope okay, and the second is global scope. First is a local scope and second is a global scope. मग आता लोकल स्कोप म्हणजे काय? सपोज मी एक डेफ रिटर्न केलं, सपोज सम, आणि याच्या आतमध्ये मी व्हेरिएबल डिक्लेअर करा एक्स एस 10 and y as 20. Okay, so just I will say it as a 20. Now just I will say print x plus y. आता याचा कन्सेप्ट समजून घ्या. हा जो एक्स आणि वाय आहे या फंक्शनच्या मध्ये तो बाहेर आहे का? नाही. सो जर मी इथे सम प्रिंट जर केलं, यू विल सी दॅट इट विल गिव्ह अस आउटपुट yeah, you will see that it will give me output. So I will just say काय आउटपुट भेटला आपल्याला? यातला जर का मी एक जरी प्रिंट करण्याचा प्रयत्न जर केला बाहेर, okay, so what it says, name x is not defined. तो बेसिकली डिफाईन नाहीये, राईट? का? कारण त्याचं डेफिनेशन कुठं लिहिलंय? फंक्शनच्या आतमध्ये. म्हणून याला म्हणतात लोकल स्कोप. आता ग्लोबल स्कोप म्हणजे काय? जर एखादा व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर लिहिलंय, जसं मी इथे लिहितो z as 10 and then I will just say def okay, like print data, आणि इथे आपण बघा आता मी इथे झेड यूज करेल. सो आय विल से प्रिंट ऑफ झेड. तर झेड हा आपण कुठे डिक्लेअर केला आहे? फंक्शनच्या बाहेर, म्हणजे डेफिनेशनच्या बाहेर. तर इथे जर आपण याला प्रिंट केलं, यू विल सी दॅट इट होतोय 10 प्रिंट. हा, पण जर मला हा 10 चेंज करायचा असेल, झेड 20 हवा असेल, and if I try to run this, it will become 20. पण या प्रिंटच्या नंतर जर मी याला कॉल केलं, okay, if I don't, like here, you will see that I'm just saying like print this. But if I try to print z, you will see that the z is still it is 10. z काय आहे? ते कारण हा ग्लोबल स्कोपला आपण इथे एडिट नाही केलं, आपण एक लोकल बनवलं. मग मला ग्लोबलला जर चेंज करायचं असेल ना, तर आपण ग्लोबल नावाचा कीवर्ड यूज करतो. ओके, याने काय होतं, कन्सेप्टला समजून घ्या. सो इथे मी म्हणलं ग्लोबल झेड ऑफ वेड. तर याने काय होतं, आता हा झेड जो आहे हा ग्लोबल म्हणून कन्सिडर होतो. सो मी जर या इथे काही चेंज केले तर अल्टिमेटली कुठे चेंज होणार आहे? कुठे चेंज होणार आहे? येस, बाहेरच्या लॉजिकला. तर याला क्लिअर करूया. लेट्स सी, इथे 10 होता,
ओके, त्यानंतर इथे आपण ग्लोबल सेट केला आणि त्याचबरोबर आपण इथे सेट ॲज अ Z as a 20 set. And then I have just tried to print that. So जर त्याने एखाद्या फंक्शन मध्ये याचा ग्लोबल ऍक्सेस ती चेंज झाला तर तो थ्रूआउट द जर्नी चेंज होतो ऑटोमॅटिक. समजतंय का जे मी सांगतोय ते? ओके, याचा पार्ट अजून थोडा मोठा आहे, बट आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार. हे लिहून घ्या. And then we will take an attendance. झालं नाही का अजून? हा, अजून एक सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की सॉफ्ट स्किलचे सेशन मॅन्डेटरी. जर तुम्ही सॉफ्ट स्किलचं सेशन बुडवलं तर तुम्हाला त्या दिवसाचा 500 रुपयाचा दंड आहे. ओके, सो सॉफ्ट स्किलचे जे लेक्चर आहे ते बुडवायचे नाहीये. इकडे एखाद्या दिवशी नाही आले तर चालतं, पण सॉफ्ट स्किलचं वीकमध्ये किती सेशन आहे? एक. जर तुम्ही सेशनला ऍबसेंट असाल तर तुम्हाला 500 रुपीज फाईन आहे. हा, तुम्हाला जर का नसेल अटेंड करायचं काही इश्यू आहे तर तुम्ही आम्हाला आधी कॉल करून सांगून द्यायचं की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला हे लेक्चर जॉईन करता येणार नाही. पण टोटल 12 लेक्चर आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की लेक्चर नाही करायचे तर 6,000 रुपये जमा करायचे आणि सुट्टी घेऊन टाकायची. आलं लक्षात? ओके, 12च लेक्चर आहे. एका वीकमध्ये 4, सॉरी एका वीकमध्ये 1, महिन्यामध्ये 4, 3 महिन्यामध्ये 12, त्यापैकी एक झालंय ऑलरेडी. ओके, आता या लेक्चरला जे जे ऍबसेंट राहतील त्यांना 500 रुपये फाईन राहील. तो 500 रुपये फाईन तुमच्या सिस्टीम मध्ये लॉग इन मध्ये असेल आणि तुमचे सर्टिफिकेट ऑटो जनरेटेड आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही पेमेंट नाही करत तोपर्यंत ते सर्टिफिकेट जनरेट होणार नाही. ज्या दिवशी तुमचा कोर्स संपेल तिथं बटन राहील गेट सर्टिफिकेट ऑन ईमेल, त्याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट तुम्हाला मेलला सर्टिफिकेट येऊन जाईल. आलं लक्षात? ती मस्त कलर प्रिंट मारायचे, दॅट्स इट. आणि जे ओरिजिनल विथ स्टॅम्प ते मी तुम्हाला जमा द्यायला येणार आहे. ओके, पण तुम्हाला जे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला वाया मेल भेटून जाणार आहे. ते तेव्हाच भेटेल जेव्हा तुमची फीज कंप्लीट आहे आणि जो दंड आहे तो कंप्लीट आहे. त्यामुळे जर तुम्ही ऍबसेंट राहिली तर त्या केसमध्ये तुम्हाला 500 रुपये फाईन असेल. हे आम्ही तुमच्या मेलवर पण पाठवणार आहे. म्हणजे तुम्ही पॅरेंट्सला म्हणू शकत नाही की सर यांनी रन टाइम सांगितलं. असे खूप हुशार मुलं राहतात, आम्हाला माहितीच नाही. ओके,
आणि हे दर शुक्रवारी आम्ही मेसेजमध्ये टाकणार आहे की सॉफ्ट स्किलचं लेक्चर मॅन्डेटरी आहे, नसेल तर त्याला फाईन आहे. क्लिअर आहे? जर तुमचं पहिलं लेक्चर सुटलं चुकून तर तुम्ही दुसऱ्या लेक्चरला जॉईन करा. दुसरं जर मिस झालं तर तिसऱ्याला जॉईन करा. पण लेक्चर कंपल्सरी, पण त्याच बॅचमध्ये लेक्चर द्या, कारण बाकी बॅचेसमध्ये पण मुलं जास्त आहे. ओके, तर तुमच्या बॅचला कनेक्ट व्हा आणि जर काही इश्यू असेल तर मला विचारा. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. चला, आता लिहून झालंय सर्वांचं? लिहून झालंय? हो सर. ओके, व्हेरी गुड. येस चला, सर. सर्वांनी अटेंडन्स द्या. उद्याचे आपलं लेक्चर आहे ते चॅप्टर नंबर 4चं लास्ट लेक्चर आहे. तर उद्या तुम्हाला असाइनमेंट असतील आणि जेवढे आतापर्यंत लेक्चर झाले याची सगळी रेकॉर्डिंग असेल. ओके, तर असाइनमेंट कम्प्लीट करायची आहे आणि असाइनमेंट तुम्हाला तिथे भेटतील त्या असाइनमेंट फोल्डरमध्ये, LMS वरती. तिथून लॉग इन करून अपलोड करायची तिथे असाइनमेंट. तुम्ही असाइनमेंट झिप मध्ये अपलोड करू शकताय. इज इट क्लिअर? चला, सर्वांनी अटेंडन्स द्या आता. येस, चला. ऑफलाईन मेंबर सायली MIT येवला प्रेझेंट आहे का? सायली प्रेझेंट आहे? आदित्य आदित्य बागल, अभिजित, आहेर, किरण किरण आहेर, बटोले कृष्णा, प्रेझेंट सर. जाधव ओम, प्रणव प्रणव Present, sir. पडोळ, त्यानंतर भवर प्रीतम, जगताप वेदिता, बागल प्रियंका. हे ऍबसेंट का बरं आहे? गांगुर्डे मोनिका, साक्षी घुगे, कीर्ती नेहरे, सोनवणे साई, प्रेझेंट सर. गोरे अनिशा, प्रेझेंट अनिता, सर. कदम ऋतुजा, प्रेझेंट सर. दर्शन सांगळे, दर्शन सांगळे, हर्षाली जाधव, डेटके काजल, सर. मयूर पवार, Present, sir. ओम वडे, Present, sir. प्रथमेश जगताप, प्रेझेंट सर.
सईद गायत्री, प्रेझेंट सर. सूर्यवंशी साई, Present, sir. जगजाप स्नेहल, प्रेझेंट सर. ओमकार शेजूळ, प्रेझेंट सर. ओके. प्राची पुणे, प्रेझेंट सर. अदिती जाधव, MIT रोटेगावने अटेंडन्स द्या. अदिती जाधव, जाधव राणी, ओके, त्या बॅच मध्ये अदिती जाधव. ओके, ठीक. विद्या लांडे, विद्या लांडे, ओके, अदिती जाधव. पृथ्वीराज राजपूत, अनुजा चव्हाण, प्रेझेंट सर. आराध्य चव्हाण, प्रेझेंट सर. आरती बनकर, प्रेझेंट सर. अश्विनी वरकड, प्रेझेंट सर. कृष्णा दत्रिंग, गायत्री ठोंबरे, प्रेझेंट सर. ऋषिकेश फुरे, पूनम जगदाळे, प्रेझेंट सर. कार्तिक, सर. यस, कार्तिकी कुमावत, प्रेझेंट सर. कार्तिक निळे. प्रेझेंट सर. कार्तिक खूप ऍबसेंट आहे बरं का बेटा तू. एका दिवस आहे सर. कोणता एक दिवस आहे तू ऍबसेंट? परवा. परवा तर मंडेला. प्रेझेंट होता तू. नाही सर, मंडेला ऍबसेंट होतोय मी. मंडेला तर प्रेझेंट येईन बेटा तुझी. बाकी तर सगळे मागचे बॅकलॉग ऍबसेंट दिसतोय. नाही सर, कंटिन्यू अवेलेबल. बरं, ठीक आहे, आपण डिस्कस करू. मला लेक्चर झालं का एक काम कर, मला संध्याकाळी 7 वाजता कॉल कर. आपण आहे ना अटेंडन्स चेक करून घेऊ तुझी पूर्ण. ठीक आहे, कारण ते सरांना अटेंडन्स तशीच गेली ऍबसेंटची. तुझ्या पॅरेंटला फोन गेला असेल. चालेल चालेल सर, कॉल करू. ठीक आहे, कॉल कर मला 7 वाजता. त्यानंतर हो. प्रांजली कुठे, प्रांजली कुठे, रेश्मा गायवट, रेश्मा गायवट, प्रेझेंट आहे सर ती. ओके. रुपाली भागवत, प्रेझेंट सर. रुपाली भागवत, प्रेझेंट सर. रेश्मा गायवट प्रेझेंट आहे सर. ऋतुजा जाधव, समीक्षा बरानपूरकर, प्रेझेंट सर. वाघ साची, वैष्णवी शेळके, वैष्णवी शेळके, श्रुतिका वरकड, प्रेझेंट सर. स्नेहल बोर्डे, स्नेहल बोर्डे, दिव्या सूर्यवंशी, प्रेझेंट सर. समृद्धी सूर्यवंशी, प्रेझेंट सर. प्रतिमा महाले, प्रतिमा महाले, साक्षी पोपलघाट. प्रेझेंट सर. ओके, फाईन. सो कोणी आहे ज्याची प्रेझेंटी नाही लागलेली? ओके, नो प्रॉब्लेम. ओके गाईज, सो येस, आता माझे काही सिनेरिओज आहे, पॉइंट्स आहे, ते मी तुम्हाला सांगतो. ऑनलाईन मेंबर्स लेक्चर समजताय सर्वांना? येस सर. स्पीड हो सर. स्पीड बरोबर आहे का? येस. थोडा फास्ट करायचा का स्लो करायचा? बरोबर आहे सर. स्पीड बरोबर आहे का एक्सप्लेनेशनचा?
येस, ऑनलाईन मेंबर. ओके. ऑफलाईन मेंबर स्पीड बरोबर आहे का? ठीक आहे. ओके. सो आता आपलं नेक्स्ट लेक्चर जे असेल, उद्याचं लेक्चर, हे आपलं चॅप्टर नंबर 4चं शेवटचं लेक्चर असेल. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 5 चालू होणार आहे, तो म्हणजे ॲडव्हान्स पार्ट फॉर पायथन. ओके, ज्यामध्ये आपण फाईल हँडलिंग, पॅकेजेस, ओओपीचे कॉन्सेप्ट हे लर्न करणार आहे. त्यामुळे त्याच्या पुढचा चॅप्टर म्हणजे मंडे पासूनचे पॉईंट थोडेसे क्रिटिकल होतील. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जे ऑनलाईन मेंबर्स आहे, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, त्यांनी प्रॅक्टिस कंटिन्यू करा. ओके. आणि आता इथून पुढे आपले लेक्चर थोडे मिक्सअप राहतील. मी काही टास्क देणार आहे, ते टास्क कन्फर्म तुम्हाला परफॉर्म करायचे असेल. ओके. तुमच्याकडे पीसी कोणाकडे नाही, लॅपटॉप कोणाकडे नाही, प्रॅक्टिस करायची इथे. ठीक आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी प्रॉपरली प्रॅक्टिस करा. इज इट क्लिअर? लॅपटॉप जर नसेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते तर करतीलच, पण ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही त्यांना प्रॅक्टिस करणं मॅन्डेटरी. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन करा, शेजारच्या घरी जाऊन करा, पण प्रॅक्टिस करा. कारण शेवटी ITR मध्ये जेव्हा एक्सटर्नल येईल आणि तुम्हाला माहिती आहे 99.99% तेव्हा मी तुम्हाला कोड विचारणार आहे. ओके. त्यामुळे थोडंसं कॉन्शियसली राहिल या गोष्टीला. समजतंय का? ऑनलाईन मेंबर डेली डायरीचे फॉर्मॅट भेटले रोटेगाव कॉलेजच्या मुलांना? हो सर, भेटलेत. येस. ग्रुपवरती शेअर करा. ओके. तुमचे फॉर्मॅट्स ग्रुपवरती शेअर करा आणि डेली डायरी स्टार्ट करा. डेली डायरी आत्ताच ओके, लिहा. सर. मी पुढच्या मंथमध्ये तुम्हाला रिपोर्ट देईल, ITRचा रिपोर्ट. ओके. कारण हा जो हो, मंथ आहे हा आपला बेसिक फाउंडेशनचा मंथ आहे. पुढचा मंथ आपला ऍक्च्युअल डेव्हलपमेंटचा मंथ असणार आहे. यामध्ये आपण फाउंडेशनचे सगळे टॉपिक बऱ्यापैकी कव्हर करणार आहे. त्यामुळे थोडंसं प्रॉपरली लर्निंग करा. जे टॉपिक डेली दिले त्याला लर्न करा. मला असं दिसून राहिलं की ऑनलाईनचे मेंबर जास्त अभ्यास करू राहिले ऑफलाईन पेक्षा. ऑफलाईनचे मेंबर येतात, आळस देतात आणि चॉकलेट खातात. तसं करू नका, अभ्यास करा. ओके. प्रोबॅबली या मंथ एंडला तुमची एक क्विज कॉम्पिटिशन पण असेल, जिंकणाऱ्या 3ला गिफ्ट्स मिळतील. ओके, फाईन. सो ऑन दिस नोट वी विल सर एक इश्यू आहे. येस साई. सर असाइनमेंट कशी सबमिट करायची सर? म्हणजे फाईल असाइनमेंट आहे सबमिट ना? करायची आहे का हँड रिटन? नाही, असाइनमेंट आहे ना, कोड तुम्हाला सबमिट करायचे असतात, हँड रिटन नाही. तर उद्या मी तुम्हाला दाखवेल की असाइनमेंट कशी सबमिट करायची. ओके. एक असाइनमेंट मी ऑलरेडी अपलोड करून देईल आणि त्याला अपलोड कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवून देईल. असाइनमेंट रिव्ह्यू पण होईल, तुम्हाला दिसेल की असाइनमेंट सबमिटेड म्हणून. आलं लक्षात? ठीक आहे. सो फक्त तुम्ही तुमच्या साईडला कोड वगैरे रेडी करून ठेवा असाइनमेंटचे. जेवढे असाइनमेंट दिलेले आतापर्यंत त्या कम्प्लीट करा. डे 3 चॅप्टर 3 पर्यंतचे सगळे असाइनमेंट दिलेले आहे. आता मी तुम्हाला आज चॅप्टर नंबर 4, 5, 6 आणि 7 हे 4 चॅप्टर शेअर करेल. त्याच्या आतमध्ये त्यांच्या असाइनमेंट पण असतील, तुम्ही त्या कम्प्लीट करू शकताय साइड बाय साइड. क्लिअर इथपर्यंत? येस सर, थँक्यू. ठीक आहे ना, करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मी तरी चेक करून घेतोय. हे बघा, त्याच्यामध्ये फक्त असाइनमेंटची नावं दिले, म्हणजे डिटेल दिलंय. जे असाइनमेंट आता मी ग्रुप याच्यावर टाकेल LMS वरती, तिथे प्रॉपर स्टेटमेंट वगैरे राहील. ठीक आहे. येस. अजून काही क्वेश्चन आहे कोणाकडे? अजून काही क्वेश्चन आहे कोणाकडे? No, sir. Okay, fine. So guys, on this note, we will stop the session. Okay. Thank you so much for joining this meeting. अजून पण एक सिनेरिओ असा आहे, तुम्हाला जर AIML मधून डेटा सायन्सला स्विच करायचं असेल तर करू शकताय. ओके. आपल्याकडे 1 महिना आहे स्विचिंगसाठी. तुम्हाला असं वाटलं की आता AIML मला नाही करायचंय, डेटा सायन्स करायचंय, आपली मॉर्निंगची बॅच आहे, 11ची बॅच आहे, तुम्ही स्विचिंग करू शकताय. ओके, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. तिथे पण मीच शिकवायला आहे, इथे पण मीच आहे. ज्याला असं वाटतं की मला सकाळची आणि दुपारची बॅच नकोय, संध्याकाळची बॅच हवी, तर त्यांनी ते सांगा, ऑनलाईन वाले किंवा ऑफलाईन वाले. आपली संध्याकाळची पण एक बॅच आहे 4:30ची. ठीक आहे. ओके, फाईन.
सो एकदा स्विचिंग झाल्यावर मग बदलता येणार नाही, कारण आता आम्ही बॅचेस असाइन करणार आहे फायनल. ओके फाईन. सो थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग टुडेज मीटिंग. लेट्स सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्स अ लॉट.